आखाती देशामध्ये सुरू असलेल्या युद्धाचा परिणाम आता थेट हॉटेल व्यावसायिकांवरती होत आहेत। कमर्शियल सिलेंडर बंद असल्याचा परिणाम देखील मोठ्या प्रमाणावरती जाणवतोय। नाश्त्याचा देखील परिणाम या ठिकाणी जाणवतो। आपण बघू शकतो सकाळपासून सुरू झालेल्या या हॉटेल व्यावसायिकांवरती त्याचा परिणाम जाणवतोय। ज्या पद्धतीने नाश्त्यासाठी लोकांची सकाळी पसंती असते, परंतु नाश्त्यावरती आता ताव मारणं काही प्रमाणात कमी करावं लागेल अशी परिस्थिती या ठिकाणी निर्माण झाली आहे। सिलेंडरची परिस्थिती बघितली तर कमर्शियल सिलेंडर भेटणे या ठिकाणी अवघड झालेले आहे। ज्या पद्धतीने कमर्शियल सिलेंडरची आवश्यकता या ठिकाणी खवय्यांसाठी हॉटेल व्यवसायासाठी अपेक्षित आहे ती उपलब्ध होत नसल्याचा परिणाम आता थेट खवय्यांवरती होणार आहे। आपण बघू शकतो कमर्शियल सिलेंडर मिळवण्यासाठी मोठ्यामध्ये दमछाक या ठिकाणी व्यावसायिकांना करावं लागतं। आपल्याबरोबर काही व्यावसायिक आहेत त्यांच्याशी बोलूयात। नेमकं काय परिस्थिती आहे तुमची सिलेंडरची? आता सिलेंडरचा रेट बऱ्याच प्रमाणात वाढलेला आहे। सिलेंडरचा तुटवडा हा सर्वीकडे जाणवतो आहे। आता जो माल आमचा गॅसवर बनतो तो माल आम्ही बऱ्यापैकी कमी केलेला आहे। जो माल आमच्याकडे 100% राहायचा तो आता आम्ही 40-50% आणलेला आहे। अशा प्रकारे सिलेंडरचा तुटवडा आम्हाला जाणवतो आहे। नक्कीच या मॅनेजमेंट नेमकं कसं नियोजन करतायत? आवश्यकता असलेला माल कमी करतात की नेमकं कशा पद्धतीने? आता जेवढा आमच्याकडे माल असायचा, सपोज की आपल्याकडे 10-12 आयटम कंटिन्यू असायचे, ते आता आम्ही 3-4 आयटम कंटिन्यू ठेवतो आहोत। आणि अशीच परिस्थिती जर अजून 2-4 दिवसात राहिली तर मग आम्हाला हॉटेलची जी वेळ आहे ती कमी करावी लागेल। नक्कीच तुमच्या आर्थिक याच्यावरती काय परिणाम झाला? आर्थिक याच्यावर बऱ्यापैकी परिणाम पडतो आहे। जसा की तुम्ही बघता आहात की गिराईक हॉटेलला पहिले भरपूर असायचं, आता गिराईकावर तो परिणाम पडतो आहे। जे सिलेंडर आपल्याला कमी दरात भेटत होतं, आता त्या सिलेंडरचा रेट वाढलेला आहे। तर रेट वाढल्यामुळे जर आम्ही मालाचा रेट वाढवला तर मग गिराईकावर या गोष्टीचा परिणाम पडून जातो। नक्कीच या वाढलेल्या सिलेंडरचा जर परिणाम आर्थिक परिणाम बघितला तर त्याचा परिणाम भावामध्ये आपण न वाढवता त्याच्यावरती साहजिक वेळेत कपात करावी लागणार अशी परिस्थिती या ठिकाणी निर्माण झालेली आहे। मनोज शेवाळे, टीव्ही मराठी, मालेगाव। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।